बघा, पालकमंत्री झाल्यावर मी तेव्हाच हे केलेलं होतं. मी प्रत्येक तालुका निहाय लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाणार आहे. शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मी शेवटी या जनतेचा सेवक आहे आणि पुरसला नेहमी ते सगळे शासकीय कार्यालय असल्यामुळे तिथे बसून काम करत असताना ह्याही गोष्टीतून आम्हाला जाणीव वेंगुर्ल्यातून प्रवास करून येणं, डोरावरून प्रवास करून येणं, देवगडहून प्रवास करून येणं हे सामान्य नागरिकांसाठी कित्येक वेळा खर्चिक असतं. त्यांना प्रवासाचा खर्च लागतो आणि म्हणून ते प्रशासनाकडे येण्यापेक्षा प्रशासन त्यांच्याकडे जाणं ही एक आमची भूमिका आहे. आणि त्याचमुळे आज वेंगुर्ल्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही जनता दर्शनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवणं, जनतेचे प्रश्न ऐकून घेणं आणि प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय जे ह्या तालुक्याचं शासकीय मुख्यालय ज्याला आपण म्हणतो ते असल्यामुळे जनतेला इथले कमीतल्या कमी येण्याची संधी मिळाली पाहिजे. किंबहुना एकदा आल्यावर तोच प्रश्न सोडवण्यासाठी परत येण्याची संधीच मिळता कामा नये. हा अनुभव जनतेला मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या तहसीलदारांबरोबर आणि प्रांत होते आणि त्याच्या सर्व संबंधित खात्याप्रमुखांबरोबर तालुक्याचे आम्ही आज संवाद साधला, जनतेचे प्रश्न सोडवले. आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी आपल्या कार्यालयामध्ये झिरो पेंडन्सी म्हणजे कुठलेच विषय प्रलंबित ठेवू नका. उदाहरण आमच्या राज्याचे मुख्यमंत्र्यांचं धोरणच आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयाने झिरो पेंडन्सी हा एकंदरीत प्रक्रिया राबवावी, जेणेकरून आपल्याकडे येणारा कुठलाच प्रश्न हा प्रलंबित असू नये, कुठले दाखले देण्याचे विषय प्रलंबित असू नये, जनतेचे कुठलेच प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त वेळ द्यावा, जेणेकरून जनतेचा विश्वास शासनावर आणि शासनाच्या अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न होता. त्याच पद्धतीने आज जसं वेंगुर्ल्यामधून सुरुवात केलेली आहे, मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्याच तालुक्यांपर्यंत अशाच पद्धतीने मी जाणार आहे आणि जनतेचे दर्शन घेऊन त्यांची जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढाकार घेणार. तरुण घाट तब्बल 8 ते 9 दिवसात